लग्नाचं घर म्हटलं की धावपळ आलीच, पण या धावपळीत सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं ते म्हणजे पहिले आमंत्रण देवाला देणे. श्रद्धेपोटी आपण देवाला साकडं घालतो की माझ्या घरचं हे कार्य निर्विघ्न पार पडू दे. पण ही पत्रिका देण्याची नेमकी शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. देवाला निमंत्रण देण्यासाठी एखादा शुभ दिवस आणि शुभ वेळ निवडावी. शक्य असल्यास गुरुजींकडून चांगली वेळ विचारून घ्यावी. या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे. विशेष म्हणजे वधू आणि वराच्या आई वडिलांनी या दिवशी एखाद्या सणासारखे छान नटून सजून तयार व्हावे. सर्वात आधी आपल्या घरच्या देवांना निमंत्रण द्यावे. एका पाटावर थोड्या अक्षदा ठेवाव्यात. पत्रिकेवर हळदी कुंकवाचे बोट लावावे. त्यावर कुंकवाने श्री आणि स्वस्तिक काढावे. पत्रिकेवर अक्षदा वाहून ती पत्रिका देवापुढे उघडी करून ठेवावी. लक्षात ठेवा, पत्रिका बंद ठेवू नका. ती देवाला वाचून दाखवायची असते. देवाला हात जोडून वधूवराचे नाव, लग्नाची तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे सांगावे आणि तुम्ही उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करावी. देवाला निमंत्रण देण्यासाठी जाताना केवळ पत्रिका घेऊन जाऊ नका. त्यासोबत एका ताटात वधू आणि वर दोन्ही पक्षांची लग्नाची मुख्य पत्रिका, अक्षदा, 2 नागवेलीची पाने आणि त्यावर सुपारी, थोडे गुळ खोबरे किंवा नैवेद्यासाठी साखर किंवा मिठाई आणि 1 नारळ घ्यावे. देवासमोर विडा आणि नारळ अर्पण करावे. काही ठिकाणी तिळाचा लाडू किंवा गुळ खोबरे ठेवण्याची पद्धत आहे. जर तुम्ही कुलदेवाला जात असाल तर त्यांचा मानाचा पोशाख म्हणजे धोतर, उपरणे, टोपी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवीला निमंत्रण देताना तिची ओटी भरून खण नारळ अर्पण करावा. देवाला निमंत्रण दिल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळी आणि जे पूर्वज आता आपल्यात नाहीत त्यांच्या फोटोंना नमस्कार करून त्यांनाही या मंगल कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करावे. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. आजकाल आपण व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पत्रिका पाठवतो, पण देवाला आणि अत्यंत जवळच्या 5 मानाच्या घरी स्वतः जाऊन पत्रिका देण्याची आपली संस्कृती आहे. तर मंडळी, श्रद्धेने आणि रीतिरिवाजानुसार दिलेले हे पहिले निमंत्रण तुमच्या कार्यात नक्कीच मांगल्याचा वर्षाव करेल. तुमच्याकडे देवाला पत्रिका देण्याची वेगळी काही पद्धत आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.